नमस्कार सर. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव प्रशांत भालचंद्र कुलकर्णी, मिल कॉर्नर, औरंगाबाद. बर. छत्रपती संभाजीनगर. आज दिनांक साधारणतः 29 नोव्हेंबर 2024 रोजी आपण तुमचा इंटरव्ह्यू घेत आहोत. तर सगळ्यात अगोदर मी मॅडमला विचारेल की मॅडम, आपल्या घरामध्ये काय प्रॉब्लेम होता? आमच्या घरामध्ये म्हणजे हे चिडचिड करायचे, म्हणजे चिडचिड करायची जास्त. चिडचिड करायचे. हा. आणि सरांना ड्रिंकची सवय होती का? हो. हा. किती वर्षापासून सर आपण ड्रिंक करत होता? साधारणतः 20 वर्ष. 20 वर्ष झाले होते. आणि या 20 वर्षामध्ये तुम्ही दारू हे व्यसन सोडण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा केले असाल. हो, भरपूर प्रयत्न. भरपूर प्रयत्न. पण त्या प्रयत्नांना काही यश वगैरे आलं असं वाटत होतं का तुम्हाला? नाही आलं. मग शेवटी तुम्हाला धन्वंतरी कंपनीचं जे हॅबिक्युअर ड्रॉप आहे, हे ड्रॉप तुम्हाला कोणी सजेस्ट केलं? रास्ते सर. रास्ते सर. हे महेश रास्ते सर. सर नमस्कार. नमस्कार सर. आपण ज्यावेळेस सरांना आपलं हॅबिक्युअर ड्रॉप दिलं त्यावेळेस सरांची काय कंडिशन होती? त्रासलेले होते. त्या व्यसन सोडायचं होतं पण ते हा. काही कारणामुळे त्याच्यात ते सुटत अडकलेले नव्हतं. होते. अच्छा. त्यांना सहज हे केलं की मग हे घेऊन बघा अच्छा. आणि मग बघूत आपण काय. बरोबर. सर म्हणजे हे ड्रॉप घेण्याच्या अगोदर तुम्हाला रोज कंपल्सरी घ्यावाच लागत होतं, दारू प्यावाच लागत होतं असं वाटत होतं का? हो, होतं. म्हणजे जवळपास शक्यतो व्हायचा. आठवड्यातनं 4-5 दिवस मी कंपल्सरी घेतच होतो. बरं. दुसरं म्हणजे त्याच्यामुळे झालं की मला थोडी पॉवर तरी आली त्यामुळे नाही, हे ड्रॉप घेण्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास व्हायचा? मला कंपल्सरी घ्यावं लागेल. घ्यावं लागायचं. त्याशिवाय झोप येत न. बेचैन व्हायचे. अच्छा. ड्रिंक केल्याशिवाय त्यांना झोपच येत नव्हती. जेवण वगैरे कसं होतं अगोदर? कमी होतं. बर. आणि मग हा ड्रॉप कसा दिला मॅडम सरांना? त्यांना सांगितलं, मी आधी कल्पना दिली. हा हा. ते म्हटले मला, पण म्हटलं नाही, या ज्या व्यक्तीला आपल्याला द्यायचंय त्याला कल्पना द्यावी. अच्छा. कल्पना देऊन मग दिलं त्यांना. सुरू. 2-3-5 थेंब तुम्हाला सकाळ संध्याकाळ घ्यावं लागते. बर. मग जेवणातून दिलं का कसं तुम्ही? का त्यांनी स्वतःच घेतले. स्वतः कारण घेतले? त्यांची जिभेवर इच्छा टाकले? स्वतःचीच होती. बरोबर, त्यामुळे बरोबर. स्वतःहून घेतले. अच्छा अच्छा अच्छा. मग हे दिल्यानंतर तुम्हाला कितव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट वाटायला लागला? साधारणतः 8 दिवसात तर मला 8-10 दिवसामध्ये? फरक आहे. हा. काय फरक जाणवायला लागला सर तुम्हाला? फरक असं की जेवण जायला लागलं की झोप यायला लागली. त्याच्यामुळे बरंच रिलॅक्स पण व्हायला लागलं, वाटायला लागलं. अच्छा. त्यामुळे ते कंटिन्यू झालं. कंटिन्यू झालं. आणि तुम्हाला नंतर मग ड्रिंक केलंच पाहिजे किंवा दारू पिलीच पाहिजे असं काही वाटायला लागलं? आता असं या पोझिशनला तर नाही. नाही, वाटतच आता नाही. वाटत नाही. म्हणजे हा, कधी कधी घेतो, ड्रिंक्स घेतो, परंतु आता मला काही ओढणं होत नाही, काही नाही. जरी नाही घेतलं हा, हा. तरी मला झोप येते. चांगलं अच्छा. पण झोपू शकतो. जेवण नीट जातं. ड्रिंक केलंच पाहिजे असं वाटत नाही अशी थोडक्यात. बेचैनी व्हायची ना त्यांना, जे हा हा. की ड्रिंक घ्यावी, जावंच. आता जाऊन घ्यावी. घ्यावायचं. पण तेही होत नाही. ते आता होत नाही. घेतलंच पाहिजे असं बंधन वाटत नाही थोडक्यात. मग आता तुमची भूक वाढली असं वाटतंय का तुम्हाला? 100%. तो फरक तर 100% आहेच. भूक वाढली, जेवण चांगलं झालं आणि चेहराही थोडा फ्रेश वाटतोय, त्यांचा खुलल्यासारखा वाटतोय. तर एकंदरीत या हॅबिक्युअर ड्रॉप बद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात? समाधानी. बरं सर, असे काही लोक आहेत की ज्यांना हा त्रास आहे, जे अनेक वर्षापासून दारू पित आहे, ज्यांना सोडायची आहे किंवा ज्यांच्या घरच्यांना सोडवायची आहे, तर अशा लोकांसाठी तुमचा काय सल्ला राहील? जरूर घ्यावा त्यांना जरूर देण्यात यावं. त्यांच्याकडे जाऊन त्यांना जे घेत नसेल तर न सांगता दिले तरी हरकत नाही सांगता दिले तरी. कारण स्वतःला अडचण कळायला लागते की समथिंग डिफरंट, काहीतरी फरक पडतोय आपल्या बॉडीमध्ये, आपल्याला काहीतरी होतं. आणि अच्छा. आता मी एकाला सजेस्ट केले पण आहे, दिलेलं पण आहे. बर त्यांचा पण मी बघून आलो, त्यांची पण आता हेल्थ चांगली आहे. बर. पहिले जे होते त्याच्यापेक्षा त्यांची हेल्थ चांगली आहे, बरीच चांगली आहे. खूप चांगली आहे. त्यांच्या घरच्यांनी पण सांगितलं की हे औषध ओके आहे म्हणून आम्हाला. बरोबर. त्यांनी तर सुरुवातीला त्यांना 5-5 ड्रॉप सांगितले हम्म. होते. ते एवढे ॲबिच्युअल होते. त्यांची आई होत्या त्या जेवण वाढत होते, 10 ड्रॉप दिले. त्यांना आम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन सांगायला लागले की एवढे ड्रॉप नका देऊ. अच्छा. 5-5 ड्रॉप. मॅडम, तुमचा काय सल्ला राहील अशा लोकांसाठी की त्यांनी हे त्यांनी हे जरूर घ्यावं. जरूर घ्यावं, वापरून बघावं, म्हणजे 100% जसा तुम्हाला यांना फायदा झालाय तसं सगळ्यांना. मला वाटतं की प्रत्येकाला ते मिळावं जे घेतात ड्रिंक्स. बरोबर बरोबर. म्हणजे याबद्दल आम्ही रास्ते सरांचे आभार मानतो की त्यांनी तुमच्यापर्यंत हे औषध पाठवलं. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम.